पुण्यात खासगी रुग्णालयाने मृतदेह 8 तास अडवून ठेवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। शहरी गरीब योजनेचे पैसे सकाळी मिळतील असं म्हणत मृतदेह अडवला। याबाबत मृताच्या नातेवाईकांनी महापालिका आरोग्य प्रमुखाकडे लेखी तक्रार केली आहे। पैसे भरायला तयार असूनही मृतदेह अडवून ठेवला असा आरोप नातेवाईकांनी केला। मात्र नातेवाईकांनी केलेले आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळले आहेत। त्यांनी सांगितलं की ते पेशंट शहरी गरीब योजने पुणे महानगरपालिकेची जी शहरी गरीब योजना आहे त्याच्या अंतर्गत ते उपचार घेत होते। त्यामुळे सकाळी 8:30 वाजता बिलिंग सुरू होतं, तेव्हा त्यांचं बिलिंग होईल आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला मृतदेह ताब्यात देऊ। तोपर्यंत तुम्हाला इथे शवागारात तो मृतदेह ठेवावा लागेल। रात्री 1:30 वाजल्यापासून सकाळी 9:30 म्हणजे तब्बल 8 तास हे चालू होतं। पण आम्ही मानसिकता आमची, कारण आम्ही दुःखामध्ये असल्यामुळे आम्ही काही तिथे बोललो नाही कोणाला। त्या ठिकाणी बरोबर 10:30ला मी फोन करून ही माहिती दिलेली आहे की माझी तक्रार दाखल करून घ्या आणि तुम्ही कारवाई करा। रात्रीच्या वेळेस आपल्याकडे जी बिलिंग सिस्टीम असते त्याच्यानुसार प्रोव्हिजनल टेंटेटिव्हली बिल निघतं। पीएमसी शहरी गरीबनुसार पीएमसीच्या कामगारांचा रेट कार्ड आकारला जातो। त्याच्यानुसार फायनल बिल करून नातेवाईकांची सही घ्यायची असते। जे फायनल बिल आमचं सकाळी बिलिंग डिपार्टमेंट चालू झाल्यानंतर होतं। याच्या संदर्भात त्यांना कल्पना दिली होती, पण त्यांनी सांगितलं की आम्हाला काही हरकत नाही, आम्ही सकाळी ह्या सगळ्या फॉर्मॅलिटी करू।